दोन शिवसेनांमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईमध्ये आज एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला। सध्या शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाण हे शिवसेनेचं परंपरागत निवडणूक चिन्ह गोठवा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली। एकतर चिन्ह आम्हाला द्या किंवा गोठवा अशी भूमिका कपिल सिब्बल यांनी मांडली। यावरून शिवसेना नेत्यांनी आता भावनिक मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे। शिवसेनेच्या चिन्हाबाबत आज काय घडलं बघूया हा स्पेशल रिपोर्ट। धनुष्यबाण 35 वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेशी घट्ट नातं असलेलं निवडणूक चिन्ह। उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर झालेल्या कायदेशीर लढाईत चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आलं। मात्र आता हे चिन्ह गोठवून टाकण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रथमच केली। पक्ष आणि चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी युक्तिवाद करताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी पुढे केली। पक्ष आणि चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात बुधवारी युक्तिवाद करताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी ही मागणी पुढे केली। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचाच आहे। निर्णय होऊ शकत नसेल तर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जायला हवं। चिन्हाचे सगळे फायदे एकनाथ शिंदेंनी घेतले। त्यांना धनुष्यबाण चिन्हाचा वापर करू देणं न्यायाला धरून नाही। हे चिन्ह आम्हाला किंवा त्यांना मिळू शकत नसेल तर ते गोठवलंच पाहिजे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये। आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे? आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी। फ्रीज आहे। बाळासाहेबांचं चिन्ह ढाल तलवार पण होतं ना, एवढं विसरू नका तुम्ही। आम्हाला सगळं माहिती आहे। तुमचा जन्मही नसेल तेव्हा झाला, तेव्हा ते चिन्ह आमच्याकडे ढाल तलवार होतं सुरुवातीला। आता हा धनुष्यबाण आमचा आम्हाला मिळावा अशीच आमची अपेक्षा आहे। पण जर कोर्टाला पर्याय सांगितला तर पर्याय सांगून टाकला, मग फ्रीज तरी करा। धनुष्यबाण जी निशाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ती निशाणी घेतलेली धनुष्यबाण, ती धनुष्यबाण आम्हाला मिळाली। पण यांची भूमिका बघा, म्हणजे किती नतद्रष्ट आहेत हे लोक, की ती निशाणी एक वेळ गाडली तरी चालेल, तिला त्या निशाणीला संपवून टाका, पण ती निशाणी जिवंत ठेवू नका। अरे पण ती बाळासाहेबांची निशाणी आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेली निशाणी, पण त्याच्याबद्दल पण यांना प्रेम आणि अभिमान नाही। स्थापनेपासून म्हणजे 1966 सालापासून 1988 अशी 20 वर्ष धनुष्यबाण आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता। अगदी सुरुवातीला शिवसेनेचे उमेदवार अपक्षांसाठी राखीव असलेल्या चिन्हांवर निवडणूक लढवत असत। 1967-68च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना ढाल तलवार हे एकच चिन्ह मिळालं। 1970 ते 80 या काळात विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये रेल्वे इंजिन आणि उगवता सूर्य ही चिन्ह शिवसेनेनं वापरली। 1985 साली मशाल या अपक्षांसाठी राखीव चिन्हावर लढलेले छगन भुजबळ हे शिवसेनेचे पहिले आमदार झाले। 1989 साली निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला बहाल केलं। 2022 मधल्या पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या कायदेशीर वादात चिन्ह काही काळासाठी गोठवण्यात आलं होतं। त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या गटाला मशाल आणि शिंदेंच्या गटाला ढाल तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं। फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगानं शिंदेंचा गट हीच मूळ शिवसेना असल्याचा निर्वाळा देत चिन्ह त्यांच्या पक्षाला दिलं। आता प्रथमच हे चिन्ह कायमचं गोठवण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढे आली आहे आणि ती देखील पत्रकार परिषदेत नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात। याबाबत कोर्ट जो निवाडा करेल तो दोन्हीकडच्या तमाम शिवसैनिकांसाठी केवळ कायदेशीर मुद्दा नसेल तर भावनिकही असेल। सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।